मध्ये येणाऱ्या 2 तासामध्ये प्राप्त होईल. आज शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जे आपण शिवकार्य पाहत असतो आणि त्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याच गावचे शशिकांत दादा चिकणे. आणि शशिकांत दादा म्हणजे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व तर आहेच, परंतु गड किल्ले संवर्धन करणारं एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं महाराजांवरती हिंदवी स्वराज्यावर अमाप प्रेम, एक मावळा कसा असावा तर शशिकांत दादा चिकणे यांनी मात्र दाखवून दिले. श्री अमर चिकणे साहेब, श्री स्वप्नील कोंडे साहेब यांचा शुभागमन झाले. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम या साहेब, स्वागत आहे आपलं. सामन्याला होते सुरुवात. 4 वाजून 10 मिनिटांचा अवधी झालाय. पहिला चेंडू स्ट्रोक स्वीप, चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आले जरूर. चांगला झेल इथे मात्र टिपलाय किरण शेलार यांनी. पहिल्या प्रयत्नामध्ये असं वाटलं की चेंडू हातातून निसटतोय, परंतु स्वतःला सावरलं आणि त्यानंतर मात्र आकाश लोहार गोल्डन डकचा शिकार, शून्यावर झेल बाद. क्रिकेटमध्ये झेल किती महत्वाचे असतात याचं प्रात्यक्षिक तुम्हाला आज मागाशीच पाहायला मिळालं. न्यू बॅटर अमित चिकणे आलेत क्रमांक 3 वर आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे अक्षय शेलार यांनी आणि आपल्या संघाला यश मिळवून दिले. पाठच्या मॅचचा विचार केला तर बीसीसी करंजीने ज्या प्रकारे तो सामना जिंकला, ते टॉप 4 मध्ये दाखल झालेत. ते इनॅक्शन असतील पुढच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात टीम मोहाट खेळ, ती देखील एक मोठी मॅच. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू, गलीमध्ये एका धावेसाठी मार्गस्थ होईल. खातं उघडलं जातंय अमित चिकणे यांचं. एक धाव. आज क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून तमाम जावलीकर एकत्र झालेत. औचित्य आहे बाबाराजे चषक 2026. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11चं हे आयोजन. आज लिगाडेवाडीची स्पर्धा. गाव छोटा आहे परंतु स्पर्धा खूप मोठी. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड साईडला चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आला आणि त्यानंतर पहा धाव मात्र मिळत नाहीये. जय शिलार, आज या टीमने देखील चांगला खेळ केलाय. ओखवडी आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुमच्या समोर एक मातब्बर चांगला टीम असते ना, त्यावेळेला तुमची खरी मजा येते. प्रतिस्पर्धी नेहमी ताकदीचा असावा, प्रतिस्पर्धी नेहमी मातब्बर असावा. ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, उंची जास्त, लांबी देखील कमी आहे आणि क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अमित शेलार आणि डीपलाय झेल आणि पहिल्या षटकामध्ये 2 यश मिळवलेत अक्षय शेलार यांनी. विकेटचं पतन, अनिकेत चिकणे झेलबाद. आज सकाळपासून अविनाश दादाचं देखील कौतुक, कारण चांगलं स्कोरिंग केलं त्यांनी देखील. आणि विशेष म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 यश मिळवलेत. 2 गडी बाद, 3 धावा. अक्षय शेलार, न्यू बॅटर उमेश चिकणे आलेत. अनिकेत चिकणे बाद झाले. न्यू बॅटर उमेश चिकणे त्यांच्या साथीला आहेत अमित चिकणे. बॅक टू द बॉलर, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळवली जाते. लॉंग ऑफ आहे तैनात, पडलेत पहा. दोन्हीचा प्रयत्न चालू आहे, पाय घसरला आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5. NYCC गांजे. काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी आबा. फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम आणि ज्या प्रकारे या टीमने खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सौरभ शेलार. आज लिगाडेवाडीची स्पर्धा, एक दैदिप्यमान आयोजन. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न
त्याच दरम्यान चेंडू जाईल सीमा पार, 4 धावा, चौकार. अमित चिकणे यांच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर या 4च्या मदतीने जाऊन पोहोचते 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र टीम NYCC गांजेसाठी चांगली झाली, कारण समोर एक चांगला संघ आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकता, प्रथमतः फलंदाजी घेण्याचा निर्णय, आणि खूप मोठी बाब असते, कारण ओव्हरपी चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मागे धावतोय, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दरम्यान, कॅच ड्रॉप, फेकी चांगली केली, फायदा होणार नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण खराब करत असताना आकाश शेलार मिड विकेट तैनात होता, लॉंग ऑफ तैनात आहे, आणि या वर्तुळातला क्षेत्ररक्षक मागे का धावतोय हा प्रश्न आहे, कारण तुम्हाला पुढे धावत जाऊन झेल पकडणं सोपं असतं, मागे धावत जाऊन थोडंसं कठीण, आणि कठीण झेल सुटला. 2 धावा देखील खर्च केल्यात. NYCC गांजे बॅटिंग करते या मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द लेन, सौरभ शेलार यांची कमबॅक करणारी गोलंदाजी, लाजवाब, डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावते 2 गडी बाद, 11 धावा. दुसऱ्या षटकातील चेंडूंचा खेळ झाला अद्याप 3. 3 टू गो. उपांत्य लढत कोण होईल अंतिम फेरीमध्ये दाखल हे ठरवणार आहे ही मॅच. फुलटॉस चेंडूवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, मोये चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 1 धाव मिळेल 22 स्वरूपात. एका धावेवर मानावं लागेल समाधान. येस, एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. सौरभ शेलार यांचं मी कौतुक करेन, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी केली अद्याप या षटकामध्ये, 4 चेंडूवर त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली, खूप महत्वाची बाब. समोर आहेत बॅटर उमेश चिकणे ऑन स्ट्राईक. 2 गडी बाद, 12 धावा. आज सर्व ग्रामस्थांची महत्वाची उपस्थिती. पावलं चुकलेत, गोलंदाज सौरभ शेलार थांबणं पसंत केले, डेड बॉल. आणि ज्या ज्या वेळेला तुमची पावलं चुकतात ना, त्यावेळेला थांबायला पाहिजे, मग क्रिकेट असो अथवा आयुष्य, कारण चुकीची पावलं टाकण्यापेक्षा तुम्ही योग्य दिशेला थोडं उशिरा जा, ते खूप चांगलं असतं. शॉर्ट आर्म जॅक, डीपला मिड विकेट आहे तैनात, एकदा पूर्ण केले, वेगाने दुहेरीचा प्रयत्न इथे होऊ शकतो, दुसरी धाव देखील हवी आहे. चुका करतोय क्षेत्ररक्षक, 2 धावा पूर्ण केल्यात, फेकी चांगली केली जरूर, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. एका बाजूला टीम NYCC गांजे, दुसऱ्या बाजूला काड सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडी आबा. हा संघ फिल्डिंग करतोय, ड्राईव्ह केलाय, पॉइंट आहे चेंडू खाली, चेंडूचा अंदाज मात्र चांगला घेतला, आणि रोहित शेलार, रोहित साळुंके यांनी अनोख्या पद्धतीने हा झेल टिपलाय. ज्या प्रकारे हा झेल पकडला गेला, रिप्ले पाहायला खूप मजा असेल. साईल, येस, हा पहा रिप्ले तुमच्या समोर स्पोर्टेक्स लाईव्हच्या माध्यमातून, आणि अनोख्या पद्धतीने एक वेगळी अदाकारी आहे पहा. अशा प्रकारचे झेल खूप कमी खेळाडू पकडतात. विकेटचं पतन. येस, शशिकांत दादा 4 वाजून 10 मिनिटांनी मॅच चालू झाले, दुसरं षटक चालू आहे. येस येस, समजू शकतो. आज ज्या प्रकारे शशिकांत दादा चिकणे यांची जी मेहनत आहे, अविनाश दादा आणि संपूर्ण टीम, खूप मोठी बाब आहे. न्यू बॅटर अक्षय चिकणे आलेत. षटक क्रमांक 3 संग्राम शेलार. शशिकांत दादा, जसं तुम्ही घड्याळ हातामध्ये टायमाकडे बघता ना, ते खेळाडू देखील बरोबर 5-5 मिनिटच घेत आहेत एका ओव्हरसाठी. हे डोकं कॅल्क्युलेशन पहा, कारण त्यांना पण माहिती आहे आपल्याला 5 मिनिटातच पूर्ण करायचे, तेवढा टाइमपास करायचा. ओव्हरपी चेंडू ऑन साईडला खेळला, मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव मात्र पूर्ण करत असताना, कारण खेळाडू देखील सध्याचे खूप हुशार झालेत. आता स्मार्ट वॉच असे आहेत ना, की तुम्हाला 5 मिनिटाला पण अलार्म वाजतो. कधी कधी तुम्ही अलार्म सेट करा तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये, 5 मिनिटाला ते वाजणार, टुक 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 टुक. आणि या सध्या जग खूप बदलले, टेक्नॉलॉजीचा वापर खूप केला जातो. कधी कधी खेळाडू बोलत असेल, तुम्ही आम्हाला टाइम काय सांगता, आम्हाला माहित आहे किती मिनिटात किती ओव्हर टाकायचे आहेत ते.
टीमची धावसंख्या धावफलकावर 15. 15 रन्स ऑन बोर्ड. आता आयोजनाची यशस्वी सांगता होईल. उपांत्य फेरी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला अगदी सरळ हातामध्ये कॅच प्रॅक्टिस. आकाश शेलार आणि डिप्लाय झेल आणि फलंदाज अक्षय चिकणे यांचा समाप्त होईल खेळ. विकेटचं पतन. या फुलटॉस चेंडूवर असं वाटलं की कॅच प्रॅक्टिस देत आहेत. सरळ हातामध्ये चेंडू मारला. टीम NYCC गांजे. NYCC गांजे आणि गांजे पंचक्रोशीमध्येच लिगाडेवाडी देखील आहे. म्हणजे एक ट्रॉफी तर जाणार ते आपल्याच पंचक्रोशीमध्ये जाणार आहे. त्यामुळे या लिगाडेवाडीचे खेळाडू देखील खुश असतील, ग्रामस्थ. आणि या NYCC गांजे हा संघ देखील चांगला आहे. दुसऱ्या बाजूला धावा कराव्या लागतील. नवीन फलंदाज हर्षद कांबळे आलेत. तर हर्षदला खेळ चांगला करावा लागेल या मॅचमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. 20 मिनिटं तुम्हाला दिलेत. 20 मिनिटाऐवजी 18 मिनिटात सामना संपला तरी चालेल आपल्याला. अविनाश दादा असं काय नाही की या 20 मिनिटच घ्या. चांगला चेंडू, ज्या प्रकारचा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, उत्कृष्ट दर्जाचं एसटी रक्षण. अक्षय शेलार ज्यांनी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं पहिलं. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर राहते धावफलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी ज्या वेळेला तुम्ही करता, संग्राम शेलार आपल्या संघासाठी महत्वाचं षटक हाताळत आहेत. आणि विशेष म्हणजे जबाबदारीपूर्वक गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट आहे तैनात. एक धाव मात्र मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 16. संग्राम शेलार षटक क्रमांक 3 साठी. आज जावळी तालुक्याचा विचार केला तर एक निसर्गरम्य, एक सुजलाम सुफलाम परिसर. लिगाडीवाडी म्हटलं की त्या गावची एकात्मता, श्री लक्ष्मीनारायण मंडळाचं जे सामाजिक कार्य आहे ते देखील वाखणण्याजोगं. यॉर्करचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. आज आयोजन कमिटीचं कौतुक, आपल्या पुरस्कर्त्यांचं कौतुक. कारण एक सामनावीरासाठी असलेलं मोटिवेशनल शिवचरित्र पुस्तक आणि पहिल्या 4 क्रमांकासाठी असलेला छावा कादंबरी, छत्रपती शिवाजी महाराजांची कादंबरी, या महत्वाच्या बाबी आहेत या स्पर्धेच्या. खूप वेगळी संकल्पना आहे या स्पर्धेची. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट आर्म जॅक केला, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. वेगाने दुसरी धाव हवी आहे, ती मिळेल देखील सहजरित्या. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावेंनी षटक क्रमांक समाप्त होतोय. संग्राम शेलार यांचं तिसरं. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 19 धावा. 4 गडी बाद 19. आणि योगायोग पाहिला तर आज टीमची धावसंख्या 19 फेब्रुवारी 1630. राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शहाजी राजे यांच्या घरी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. आणि 5 पातशाह्या उलटवून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज गडकिल्ले संवर्धन देखील या लिगाडेवाडी या गाव सातत्याने करत असतं. चला टॉससाठी या BCC करंजे विपक्ष मोहाट, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. दुसरी उपांत्य लढत. स्लॉगवरचं षटक सूरज शेलार. अंतिम षटक. पहिला चेंडू सूरज शेलार यांचा चांगला लेग कटर. यष्टीरक्षक चुकी करतोय. डायरेक्टचा प्रयत्न केला जरूर. बॅकअप आहे तो देखील चुकी करतोय, परंतु एकच धाव मिळेल इथे 22 स्वरूपात. चांगलं यष्टीरक्षण अक्षय शेलार यांचं, परंतु ज्या प्रकारे चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे सूरज शेलार यांची, एक धाव मात्र एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर पुढे जात असताना 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. वॉटर प्युरिफाय देखील आहे बेस्ट बॅटर साठी, सिरीज साठी, गोलंदाज साठी. ओव्हरपिच चेंडूवर ऑन साइडला दिशा दिली आहे. डीपला प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला एकदा पूर्ण केला. दुहेरीचा प्रयत्न, फेकी चांगली केली आहे. धावचीची संधी असू शकते. अंडरआर्म थ्रो केलाय. 2+,
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज धाव बाद. एक धाव मिळेल इथे. अंडरआर्म थ्रो ज्या प्रकारे केला ना अक्षय शेलार यांनी, आणि कुठेतरी त्यांचं कौशल्य, त्यांची चतुरता पाहायला मिळाली. फलंदाज धाव बाद. अमित चिकणे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी सोहम चिकणे आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 21 ला 5 अशी स्थिती. टीम NYCC गांजे. आता कॅप्टन देखील बोलत असेल, टॉस जिंकून बॅटिंग का घेतली, बॉलिंग घ्यायला पाहिजे होती. आणि होतं क्रिकेटमध्ये कधी कधी. पहिला चेंडू सोहम चिकणे, बॅक टू द बॉलर, चांगला फटका खेळलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव पूर्ण केले. दोहेचा प्रयत्न चालू आहे. फेकी गोलंदाजच्या अगदी हातामध्ये केली. 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत शेलार, अक्षय शेलार यांचे बंधू आहेत. अगदी सेम शरीरयष्टी आहे, सेम चेहरा. कधी कधी कन्फ्युजन होतं थोडंसं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. त्या पंचांकडे नजर असेल, चेंडू कुठे पिच झाला. एक धाव तर मिळाली. पंचांचा इशारा. येस, व्हाईट बॉल, व्हाईट +1. पंचाने एवढा वेळ का घेतला, कारण त्यांनी थोडासा विचार केला. कारण विचार करून नेहमी निर्णय घ्या. उगाच घाईमध्ये निर्णय घ्यायचा आणि तो आपल्या अंगाशी यायचा. चांगला लेग ब्रेक. हा चेंडू सोडून दिला आणि चुकी केली मी म्हणेन, कारण हा चेंडू ऑफस्टंपच्या बरोबर ऑफस्टंपच्या लाईनला पकडून टाकलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. पाचवा चेंडू. हा देखील चांगला चेंडू आहे. अप्रतिम यष्टीरक्षण अक्षय शेलार यांच्या माध्यमातून. सूरज शेलार या गोलंदाजाने आज प्रभावित केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. 25 ला 5. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक हर्षदचं, कारण प्रत्येक खेळाडूला झूम करून दाखवलं जाते. पहा, 2 चेंडूच्या दरम्यानचा हा कालखंड. आणि बाबी खूप महत्वाच्या असतात जेव्हा एखादा कॅमेरामॅन हुशार असतो. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चायनीज कट. एक धाव मिळेल फक्त टीम NYCC गांजे. फलंदाज साहिलला, सोहमला. टीमची धावसंख्या धावफलकावर 27 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी आबा 27 रन्स टू विन. चला टॉस करूया. तुषार जांभळे सर आपल्यासोबत जोडले जातील. BCC करंजे विपक्ष मोहाट, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन आदरणीय श्री दीपक दादा चिकणे साहेब आणि श्री गणेश दादा खांडेकर साहेब, या 2 व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन मोहाट टीम आणि BCC करंजे टीमच्या कॅप्टननाही विनंती करेन की आपण या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. खरं तर ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय स्प्रोटेक्स लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. खरं तर जावली परिसरातील, पठार परिसरातील झुंगटी गाव आणि झुंगटी गावचं खऱ्या अर्थानं संदीप दादा कोकरे, हर्षित दादा कोकरे यांच्या माध्यमातून गेले 3 वर्षापूर्वी एक छोटंसं स्वप्न त्यांनी मनी बाळगलं होतं की आम्ही एक छोटीशी यूट्यूब वाहिनी ओपन करतोय. आणि त्यानंतर मात्र त्यांनी तो संघर्ष केला. आणि संघर्ष करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर ही चर्चेमध्ये असणारी ही वाहिनी अर्थातच स्प्रोटेक्स लाईव्ह यूट्यूब वाहिनी. खरं तर स्पोर्टेक्स लाईव्ह वाहिनीसाठी मी 2 ओळी निश्चितपणे घेईन. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जो खेळ खेळला जातोय तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत प्रामाणिकपणे काम संदीप कोकरे असेल, हर्षद कोकरे असतील, त्यानंतर साहिल चव्हाण असेल, ही संपूर्ण त्यांची टीम करत असते. आणि त्यांच्या कामाला आमचा सलाम आहे, सल्यूट आहे यार. गेले 3 वर्षापूर्वी तुम्ही जो एक व्यवसाय उभा केला, त्या व्यवसायाला आता खऱ्या अर्थानं खूप चांगलं प्रामाणिकपणे तुम्ही काम करत असतात. त्यामुळे चांगलं यश देखील संपाद होत आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला सल्यूट आहे. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन BCC करंजे आणि त्याचबरोबर मोहाट टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. वेळ जास्तीचा घेऊ नका, मॅच ऑन होते. सेमीफायनल क्रमांक 2 असेल मोहाट विपक्ष BCC करंजे. या 2 टीमच्या दरम्यान आपण खऱ्या अर्थानं टॉस करणार आहोत. आता हळूहळू ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि 32 संघांमधून चर्चा रंगली होती
की बाबाराजे चषक 2026 मध्ये कोणते 4 संघ टॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलंच आहे. पहिला सेमीफायनल सामना तुम्ही पाहताय ओकवडी वर्सेस गांजे. दुसरा सेमीफायनल असेल बीसीसी करंजे वर्सेस मोहाट. चला मोहाट टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल असेल. मॅच ऑन होती मैदानाच्या आतमध्ये. चला मोहाट टीमचे कॅप्टन, पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडण्या अगोदर आपण इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे, नाहीतर समोरच्या टीमला मात्र विन दिला जाईल, टॉस विन दिला जाईल. याची नोंद घ्या. मॅच विन दिली जाणार नाहीये, टॉस विन दिला जाईल. बीसीसी करंजे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मोहाट टीमचे कॅप्टन जर एक बॉल पडण्या अगोदर उपस्थित राहिला नाही तर बीसीसी करंजे टीमला टॉस विन दिला जाईल, असा आयोजकांचा कॉल आहे. याची नोंद घ्या. मॅच ऑन होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया, आपण ऐकूया लहुजी जाधव सर यांचा आवाज. 27 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात झाली. 4 अमित शेलार आणि त्यांच्या साथीला किरण शेलार. 2011चा विश्वचषक वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारी सुरुवात आहे दुसऱ्या डावाची. बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात मिळेल आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 5 धावा धाव फलकावर. कोण होईल या बाबाराजे चषक 2026 चा चॅम्पियन? कोण असेल अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ? ही ठरवणारी ही लढत आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला, चुकी होते, त्याला आलंय अपयश. चेंडू अडवण्यामध्ये एक धाव मिळेल फलंदाज अमित शेलार यांना. 6 धावा धाव फलकावर. 6 रन्स ऑन बोर्ड. उपांत्य लढत. एका बाजूला टीम NYCC गांजे. डाऊन द लेग साइड. दिशेवर नियंत्रण नाहीये, टप्पा चुकलाय, खराब दिशा, व्हाईट बॉल. काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी आबा या टीमला 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात मात्र चांगली झाली. 7 धावा धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक अनिकेत चिकणे. पायावर टाकलेला चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिलं यश मिळेल अनिकेत चिकणे यांना. NYCC गांजे या संघाला विकेटचं पतन. किरण शेलार झिलबाद. येस, इथे विकेटचं पतन झालेलं आहे. आपल्याला वेळ मिळालेला आहे आणि आपण टॉस करूया. दोन टीमच्या दरम्यान मेगा फायनल व्हायची बाकी आहे. त्या अगोदर आपण सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. बीसीसी करंजे विरुद्ध मोहाट. आणि टॉस कोण करणार? अर्थातच मोहाट टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन हेड असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच टेल आलाय. बीसीसी करंजे टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. थँक्यू सो मच. जास्तीचा वेळ घेणार नाही. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बीसीसी करंजे टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले मोहाट टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया लहुजे जाधव सर यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद तुषार सर. ही महत्वाची मॅच चालू आहे मैदानामध्ये. उपांत्य लढत. सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून टॉसचा बॉसच्या शेजारी 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. अक्षय शेलार पेटंट स्ट्रोक. 4 धावा चौकार. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय बॅटिंग माइंडसेट करत असताना काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी आबा 27 चा पाठलाग करते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 11. पहिल्या षटकामध्ये अद्याप चेंडूंचा खेळ झालाय. अनिकेत चिकणे यांच्या 5. 19 चेंडू 16ची गरज. 1 टू गो. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. कव्हर्स आहे तैनात. एक धाव रोखू शकणार नाहीये. चेंडू पाहायला लागला आणि त्याचा फायदा घेतला अक्षय शेलार यांनी. एक सिंगल धाव मिळते. अक्षय शेलार स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक पहिल्या षटका अखेर 12 1. टीम काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी. 18 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. हा सामना इथून देखील युटर्न घेऊ शकतो कारण क्रिकेटचा खेळ आहे. मागाशी बीसीसी करंजे 2 मध्ये 11 पाहिजे होते, तो सामना जिंकला. हे क्रिकेट आहे. कारण KCC कुसुंबीने 5 झेल सुटले आणि ते 5 झेल सुटतात त्यावेळेला तुम्हाला सामना जिंकण्याची आशा नसते आणि कोणताही संघ खराब क्षेत्ररक्षण करत नसतो, होतात चुका. षटक क्रमांक 2
विठ्ठल चिकणे आलेत षटक क्रमांक 2 साठी. पहिला चेंडू विठ्ठल चिकणे यांचा ड्राईव्ह केला फ्रंट फुटला येऊन कॅच इज द कॉल. लॉंग ऑफ चेंडू खाली विकेटचं पतन. अक्षय शेलार जेलबाद. जसा आपण उल्लेख केला की सामना रंगणार हा देखील, कारण उपांत्य लढत आहे. लो स्कोरिंग सामने नेहमी रंगतदार होतात मित्रांनो. आज हे 5 छोटे खेळाडू लिगाडेवाडीचे प्रत्येक जण एन्जॉय करतोय. आज या खेळाडू मैदानामध्ये येणं खूप दुर्लभ झाले. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा. आज या छोट्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल जास्त असतो. हे मैदानात येतच नाहीत मुलं. आपल्या काळी मैदान जास्त, मोबाईल तर त्यावेळेला नव्हतेच आणि आपलं बालपण चांगलं होतं. परंतु मुलांना मैदानात आणा. मुलांनी मैदानी खेळ खेळायला पाहिजेत. आणि सकाळपासून सौम्या एवढी खेळले मला वाटतं कदाचित ती घरी गेल्या झोपणार आहे. कारण आणि मुलांना ज्यावेळेला मैदानात येतात मुलं त्यावेळेला खरंच त्या आयोजनाला देखील मजा येते. 5 छोटे छोटे खेळाडू आहेत ते. फक्त सौम्याचंच नाव माहीत आहे. थोड्या वेळानंतर आम्ही सगळ्यांची नावं विचारू त्या छोट्या खेळाडूंना. हे भविष्य आहे जावली क्रिकेटचं. कदाचित कोण चांगला शिक्षक बनेल, चांगला डॉक्टर बनेल, चांगला वकील बनेल, चांगले खेळाडू बनतील, कोण चांगला इंजिनियर बनेल, कोण IAS IPS बनेल. कारण मुलांची सध्याची गुणवत्ता ही प्रचंड मोठी. न्यू बॅटर. पहिला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन चेंडू खाली चुकी करतायत आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज सूरज शेलार यांच्या बॅटमधून शेलारांचा प्रहार. 6 धावा. बाबाराजे चषक षटकार. षटकाराने सामना आता कदाचित इथे सोपा होऊ शकतो. 16 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. पहा हे क्रिकेटचा खेळ. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक मोठा फटका. सामना सोपा झाला इथून. चांगला कव्हर ड्राईव्ह हातामध्ये मारलाय. कॅच ड्रॉप. हा झेल झाला असता तर कदाचित चित्र वेगळं असं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. नुकसान होणार नाहीये. कव्हर्सला क्षेत्ररक्षक अगदी थोडासा निवांत होता. त्याला देखील वाटलं नसेल की चेंडू आपल्याकडे एवढ्या वेगाने येईल. कव्हर्सला तैनात होते. उमेश चिकणे डॉट बॉल. 9ची गरज आहे अद्याप या मॅच मध्ये विजयासाठी. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने गेले जरूर. चेंडू हाताला लागला. वेग मंदावलाय चेंडूचा. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 5 जे प्रेक्षक झाडाखाली, काही प्रेक्षक बसून मॅचचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक उभे राहून. हे क्रिकेटचं प्रेम आहे. सोमवार ते शनिवार आपला नोकरी आपला व्यवसाय करणारी हे सगळी व्यक्तिमत्व रविवारी मैदानामध्ये येतात आणि विरंगुळा आहे. पॅशन पाहिजे तुम्हाला एखाद्या खेळाची. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक करतोय चुकी. 22 स्वरूपात इथे धाव मिळेल ती मात्र 1. बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्र आहे. स्वामी समर्थ मठाच्या बाजूला हे जुईनगरचं मैदान. आणि ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय लिगाडेवाडीचं, आज ग्रामस्थांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढे सगळे ग्रामस्थ आपल्या गावच्या स्पर्धेला उपस्थित आलेत. एक छोटं गाव आहे या गांजे पंचकृषीमध्ये, परंतु स्पर्धा मोठी. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. झेलची संधी. कॅच ड्रॉप. आणि इथे मात्र धाव मिळेल 1. आदरणीय श्री शिवादादा चिकणे साहेब, श्री राजेंद्र गुरव साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी आबा NYCC गांजे एका करंडकावर त्यांना समाधान मानावं लागेल. परंतु अंतिम फेरीमध्ये कोण होईल दाखल या 2 टीम पैकी हे पाहिजे. आज मोटिवेशनल बुक शिवचरित्र दिलं जाते सामनावीर पुरस्कारासाठी. ही खूप महत्वाची बाब. सोहम चिकणे आलेत षटक क्रमांक 3 साठी. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिला चेंडू हा पूल केला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर आहे तैनात. विकेटची संधी. विकेटचं होईल पतन. 11 चेंडू 6ची गरज. अकरा चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अनिकेत शेलार. जर सोहम चिकणे यांनी 5 चेंडू निर्धाव टाकले ना, 6 चेंडूवर 6चा सामना आला तर खूप मजा येईल.
क्रिकेट आहे, काही घडू शकतं. आणि एक मोठा फटका. टीम ओखवडी अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. तो मोठा फटका खेळण्यासाठी अनिकेत शेलार आणि त्यांच्या साथीला आहेत सूरज शेलार. चला प्लीज मॅचला स्पीडअप द्या, थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो, मॅचला उशीर नका करू. खोदून काढण्याचा प्रयत्न, कॅच इज द कॉल. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत दूर. एक धाव पूर्ण केली जाते, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. फेकी चांगली गेली. अनिकेत शेलार जणू काही आपल्या टीमला सांगतात की थांबा, घाई नका करू. अद्याप विजयासाठी गरज आहे, ती म्हणजे अर्थातच 5 धावांची. सोहम चिकणे इथून एखादा चमत्कार करतील का? आणि जर सोहमने चमत्कार केला तर गांजे पंचक्रोशी त्याला नमस्कार करेल या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. 5 ची गरज आहे. चांगला चेंडू वेगवान हाताळला जातोय. डॉट बॉल. NYCC गांजे, सोहम चिकणे. कुसुंबी ची स्पर्धा, अंडर-19 चा खेळाडू घरोंद्याचं ते मैदान आणि या खेळाडूने ती स्पर्धा गाजवली होती. एक वय वर्ष फक्त 18 आणि काय गोलंदाजी करता सोहम चिकणे. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे, फक्त चेंडूकडे पाहत राहील. एक धाव मिळेल या फटक्यावर. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. काही काही खेळाडू असतात जे कमी वयामध्ये चांगला खेळ करतात आणि विशेष म्हणजे फिटनेस वरती लक्ष द्यावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. कारण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. तुम्ही अभ्यास करा, त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही कोणताही खेळ करा, खेळा, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. तुमची नोकरी असेल, तुम्हाला रोज जावं लागतं. धंदा असेल, व्यवसाय, तिथे देखील तुम्हाला रोज जावं लागतं. तर घरी बसून चालत नाही. चांगला ड्राईव्ह, कव्हर साय क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे होऊ शकतो. एक धाव मात्र सहजरित्या अर्जित केली जाते. 24वा धाव फलकावर. अद्याप 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 3 धावांची गरज. ज्या प्रकारे सोहम चिकणे यांनी गोलंदाजी केली, हा जर डॉट बॉल आला, 6 बॉल 3 चा सामना आला ना, तर तिथून देखील सामना युटर्न होऊ शकतो. 7-3. कार्ड सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. 1 बिग हिट रिक्वायर्ड ॲट दिस स्टेज. बॅटर अनिकेत शेलार ऑन स्ट्राइक. 7-3. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना हुक